हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मधील 8वा जो चॅप्टर आहे नैसर्गिक संसाधने याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यास. तर आपला पहिला प्रश्न आहे खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? तर पहिलं आपल्याला पाणी दिलेलं आहे. तर पाण्याचा उपयोग कसा काय? पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, अंघोळ व स्वच्छता करण्यासाठी, जलचरांच्या वास्तव्यासाठी, कारखान्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी अशा अनेक उपयोगासाठी पाणी वापरले जाते. 2. वने. तर उत्तर फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषध, रबर इत्यादी उत्पादने मिळविण्यासाठी व प्राण्यांच्या वास्तव्यासाठी आपला वनांचा उपयोग होतो. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्राणी. तर उत्तर बैल, घोडा, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर प्रामुख्याने नांगरणे, प्रवास, माल वाहून नेणे इत्यादींसाठी होतो. शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो. तसेच प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळत असतात. 4 आहे खनिजे. उत्तर धातू खनिजांचा धातू मिळवण्यासाठी व अधातू खनिजांचा रसायने मिळवण्यासाठी आपण वापर करतो. जमीन. तर उत्तर मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी इतर नैसर्गिक संसाधने मिळविण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी आपला जमीन उपयोगी येते. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न ब. पुढील तक्ता पूर्ण करा. पण त्याआधी आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर उत्तर आहे मृदा, त्यामध्ये हवा, पाणी, शेती, मासेमारी, मीठ निर्मिती आणि पिण्यासाठी उपयोग. खनिजांचा धातूसाठी उपयोग होतो, म्हणजे खनिजांचा धातूसाठी. वनस्पतींचा फळे, फुले, लाकूड, रबर, डिंक आणि लाख मिळते. प्राण्यांचा उपयोग मासळीसाठी होतो आणि जमिनीचा आपल्याला नैसर्गिक संसाधने मिळवणे, बांधकाम, जागेची खरेदी विक्री आणि व्यापारासाठी उपयोग होतो. हा तक्ता पूर्ण झालेला आहे. आपण पुढचा प्रश्न बघूयात. आपला पुढील प्रश्न आहे क. पुढील प्रश्नांचे उत्तर लिहा. त्यामध्ये एक आहे मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? तर उत्तर मृदा तयार होणे प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते. खडकांचे अपरक्षण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या सर्वांवर मृदा तयार होणे अवलंबून असते. 2. वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? तर उत्तर वनांमधून लाकूड, रबर, टिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने मिळतात. 3. खनिजांचे उपयोग कोणते? तर खनिजांमधील धातू खनिजांचा विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर खनिजांमधील अधातू खनिजांचा रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. रसायनांचा औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो. 4. जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? तर मृदा, खनिजे, वनस्पती तसेच नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी इत्यादी कामांसाठी जमिनीचा वापर केला जातो. पुढील प्रश्न बघूयात आपण. 5. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? उत्तर लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर होत आहे. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.